मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मराठी चॅनलमध्ये. मी तुमचा मित्र संतोष जाधव सोबत. आज आपण पाहणार की चालू नोकरीमध्ये तुम्ही पी एफ कसा ॲडव्हान्समध्ये काढायचा. तर चला, तर आपण सर्वात पहिले गुगल ओपन करून घ्या. गुगल ओपन केल्यानंतर मित्रांनो इथं पी एफ टाका आणि एंटर करा. त्यानंतर ही जे एम्प्लॉयमेंट फंड ऑर्गनायझेशन या वेबसाईटवर क्लिक करा. त्या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो असे भरपूर सारे ऑप्शन दिसत आहे. या इथं ऑनलाईन क्लेम्स या ऑप्शनवर क्लिक करा. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो असे पेज ओपन होईल. इथं ओके करून घ्या. मित्रांनो इथं 12 अंकी तुमचा नंबर टाका. इथं पासवर्ड टाका. जर पासवर्डला विसरला असेल तर फॉरवर्ड पासवर्ड करा. फॉरवर्ड पासवर्ड केल्यानंतर मित्रांनो त्यानंतर चला मित्रांनो पहिले नंबर टाकून घेऊया 12 अंकी. मी इथं नंबर टाकतो आहे मित्रांनो. त्यानंतर मी खाली पासवर्ड टाका लागेल तुम्हाला मित्रांनो. मी पुन्हा नंबर टाकून घेतला. आता मी पासवर्ड टाकतो आहे मित्रांनो. त्यानंतर पासवर्ड टाकल्यानंतर खाली जो साइन इनचा ऑप्शन दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल. ते मी पूर्ण पासवर्ड टाकून घेतो. साइन इन बटनावर क्लिक करतो. तुमच्या पी एफ सी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक ओ टी पी जाईल मित्रांनो. तर 6 अंकी ओ टी पी असतो. तो 6 अंकी ओ टी पी इथं टाकून घ्या. त्यानंतर मग मित्रांनो जो खाली जो सबमिट बटन आहे यावर क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर एक पेज ओपन होईल. तर आपण सर्व पहिले ओ टी पी आला की नाही चेक करूया मित्रांनो. 2 मिनटं थोडं वाट पाहावं लागते मित्रांनो. कधी कधी हे ओ टी पी उशिरा येत असतात. त्यामुळे 2 मिनटं वाट पहा मित्रांनो. मी पहिले ओ टी पी आला आहे मित्रांनो. मी आता ओ टी पी टाकून घेतो 6 अंकी. त्यानंतर 6 अंकी ओ टी पी टाकल्यानंतर मित्रांनो या सबमिट या बटनावर क्लिक करतो मित्रांनो. त्यानंतर इथं ओके करून घ्या. असं पेज ओपन होईल मित्रांनो. इथं होम, व्ह्यू, मॅनेज अकाउंट, ऑनलाईन सर्व्हिसेस असे भरपूर ऑप्शन दिसतात आहे मित्रांनो. इकडं पहा नंबर, पूर्ण नाव तुमचं, त्यानंतर डेट ऑफ बर्थ, जेंडर, खाली प्रोफाईलमध्ये तुमचं अकाउंट, आधार नंबर, पॅन नंबर, अकाउंट नंबर, मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस हे भरपूर ऑप्शन दिसते मित्रांनो. एक महत्त्वाचं सांगायचं आहे, जर तुमची बँक KYC अप्रूव्ड असेल, पॅन कार्ड अप्रूव्ड असेल तर तुम्हाला पी एफ विड्रॉलचा फॉर्म भरता येईल. जर तो नसेल अप्रूव्ड तर भरता येणार नाही. तर आपण सर्वप्रथम मॅनेजरवर क्लिक करूया. या KYC ऑप्शनवर क्लिक करूया आणि इथं चेक करूया आपलं बँक पॅन कार्ड अप्रूव्ड आहे की नाही. जर रिचेड असेल तर भरता येणार नाही मित्रांनो फॉर्म. पहा मित्रांनो इथं पॅन कार्ड अप्रूव्ड आहे, बँक अकाउंट अप्रूव्ड आहे, आधार पण अप्रूव्ड आहे. तर मित्रांनो हे सर्व ओके पाहिजे तर तुम्हाला पी एफचा विड्रॉलचा फॉर्म भरतात आणि आता भरता येणार नाही. तर मित्रांनो हे सर्वप्रथम तुम्ही काम करून घ्या तुमच्या पी एफ संबंधी. तर आपण आता मित्रांनो हे सगळं अप्रूव्ड जर असेल तरच ओके होईल तुमचं फॉर्म विड्रॉल करायसाठी. चला तर आपण ऑनलाईन सर्व्हिसवर क्लिक करूया मित्रांनो. ऑनलाईन सर्व्हिसवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं पहा एक पेज ओपन आहे मित्रांनो. इथं सेम तुमचं नाव, नंबर, त्यानंतर तुमचा ब्रँच ॲड्रेस, IFSC कोड, पॅन कार्ड नंबर भरपूर ऑप्शन दिसतं. हे जो बॉक्स दिसतो मित्रांनो तो तुमचा बँकेचा पूर्ण नंबर टाकून व्हेरीफाय बटनावर क्लिक करायला लागेल. तर मित्रांनो मी पहिले बँक नंबर टाकून घेतो मित्रांनो पूर्ण. त्यानंतर मित्रांनो बँक अकाउंट नंबर टाकल्यानंतर या व्हेरीफाय बटनावर क्लिक करा. हे टर्म्स अँड कंडिशन वाचल्यानंतर खाली एस बटनावर क्लिक करा. त्यानंतर या बटनावर क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो असा एक पेज ओपन येईल. मोबाईल नंबर तुमचा, नंबर, पूर्ण नाव, त्यानंतर डेट ऑफ जॉईनिंग, त्यानंतर मित्रांनो पॅन नंबर दिसत आहेत. तर मित्रांनो आय वॉन्ट टू अप्लाय फॉर इथे क्लिक केल्यानंतर पी एफ फॉर्म नंबर 31 दिसत आहे मित्रांनो. इथे क्लिक करा. त्यानंतर सिलेक्ट सर्व्हिसेस म्हणजे तुमची कंपनी एक सिलेक्ट करावी लागेल. मी त्याच्यापैकी एक कंपनी सिलेक्ट करतो. या कंपनीवर सिलेक्ट करतो. त्यानंतर मित्रांनो कोणत्या कारणासाठी तुम्ही ॲडव्हान्स पी एफ काढता इथं भरपूर ऑप्शन दिसत आहे मित्रांनो. नाव, 2 मंथ पे, इलनेस, भरपूर ऑप्शन. यापैकी एकही कारण टाकू नका मित्रांनो. फक्त जे इलनेस हे टाका कारण तर तुमचा 8 दिवसात पी एफ निघतो, 8 दिवसात. त्यानंतर मित्रांनो खाली इथं अमाऊंट टाका लागेल मित्रांनो. तुम्हाला किती अमाऊंट गरज आहे ॲडव्हान्समध्ये ते तुम्ही पहिले ठरवून घ्या. तुम्हाला जर समजा तुमच्या पी एफमध्ये जर 50,000 असेल आणि जर तुम्हाला जर 20,000ची गरज पडत असेल तर 20,000 टाकून घ्यावं लागेल. मला तर 30,000ची गरज आहे. मी 30,000 टाकून घेतो मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो खाली ॲड्रेस इथं 30,000ची अमाऊंट टाकल्यानंतर खाली जो बॉक्स दिसतं आहे इथं ॲड्रेस टाकावं लागेल. तुमच्या आधारनुसार टाकून घ्या तुम्ही. इथं तुमचं स्टेट टाकावं लागेल महाराष्ट्र. इथं नंतर तुमचा जिल्हा टाका. जिल्हा टाकल्यानंतर मित्रांनो हे जिल्हा टाकल्यानंतर मी पहिले
ॲड्रेस टाकून घेतो पूर्ण. 2 मिनटं थांबा मित्रांनो. त्यानंतर ॲड्रेस टाकल्यानंतर बाजूला आधारवर जो ॲड्रेस आहे तसा टाकून घ्या. त्यानंतर टाकल्यानंतर मित्रांनो खाली सिटी टाकून घ्या. तुमचा जिल्हा टाकला तरी चालेल किंवा तालुका टाकला तरी चालेल. तर मित्रांनो त्यानंतर तुमच्या सिटी टाकल्यानंतर इथं बाजूला पिनकोड टाकून घ्या. तुमच्या पोस्टल पिनकोड 6 अंकी. त्यानंतर या बटनावर क्लिक करा मित्रांनो. या बटनावर क्लिक केल्यानंतर 2 मिनटं वाट पहा. तुमच्या आधारशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक 6 अंकी OTP गेला असेल. थोडा वेळ लागत असतो मित्रांनो 6 अंकी OTP येण्यासाठी. थोडी वाट पहा. OTP टाकल्यानंतर मित्रांनो खालचा जो निळा बॉक्स दिसत आहे हा OTP आला मित्रांनो. 2 मिनटं OTP टाकून घेतो मी पहिले. OTP टाकल्यानंतर खालचा जो ऑप्शन आहे OTP व्हॅलिड यावर क्लिक करा. मित्रांनो पहा मोबाईल OTP हॅज बीन व्हेरीफाईड. PF ॲडव्हान्स क्लेम सक्सेसफुली. मित्रांनो इथं क्लिक करून तुम्ही डाउनलोड पण करू शकतात. तर त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे क्लिक करून सेव्ह पण करू शकतात. मी डेस्कटॉपवर सेव्ह करतो मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.